नाथपंथी लोकांच्या नित्याचरणात श्री नवनाथ सिद्धांची पूजा अंतर्भूती आहे। ही पूजा दोन प्रकारे केली जाते। एक दैनिक पूजा, दोन महापूजा। एक दैनिक पूजा नित्य पूजा आचरणाचा एक भाग म्हणून नाथपंथीजन नवनाथांची नित्य पूजा करतात, तिलाच दैनिक पूजा असे म्हणतात। या पूजेत नाथांची व नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची मंत्रपूर्वक यथाविधी पूजा केली जाते। पूजेनंतर गोरक्ष जालंधर चर्पटाष्ट अडभंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भरती संज्ञाः भूम्यां बभूर्वु नवनाथ सिद्धाः या नवनाथ मंत्राचा व आपल्याला इष्ट असलेल्या नाथ सिद्धाचा म्हणजेच मंत्राचा 108 वेळा जप करतात। दोन महापूजा वरुथिनी एकादशी, पौर्णिमा, अमावस्या किंवा गुरुवार या दिवशी नवनाथांची जी विशेष पूजा केली जाते तिला महापूजा असे म्हणतात। या पूजेच्या आरंभी पूजास्थानी गुलाबजल शिंपडून ते पवित्र करतात। मोठ्या चौरघाभोवती सुंदर रांगोळी काढून त्यावर वड, पिंपळ व औदुंबर यांच्या फांद्या बांधतात। पूजन साहित्यात 9 वातींची समई, अगरबत्ती, धूप, तूप, वडाची व विड्याची 10 पाने, सुपाऱ्या, सुगंधी अत्तर व फुले यांचा समावेश असतो। ही पूजा पूजक मिळून करतात, एकटाही पूजा करू शकतो। पूजक शुचिरभूत होऊन धूत वस्त्रे नेसून कपाळावर भस्म लावून पूजेसाठी पाटावर बसतो। चौरंगावर वडाची 10 पाने, मध्ये 1 वत्या, भोवती 9 ठेवतात। पानांवर थोडेसे भस्म व 1 सुपारी ठेवतात। यातील मधली सुपारी हे दत्तांचे प्रतीक व अन्य 9 सुपाऱ्या नवनाथांची प्रतीके असतात। मुख्य पूजेमध्ये मधल्या सुपारीवर दत्त प्रतीकावर ताम्हनामध्ये पंचामृत स्नान व अभिषेक करतात। त्यावेळी अघमर्षण सूक्त म्हटले जाते। त्यानंतर प्रत्येक सुपारीला नवनाथ प्रतीकरूप स्नान घालून ती स्वच्छ पुसून पुन्हा जागेवर ठेवतात। पूजक 10 असतील तर प्रत्येकी 1 याप्रमाणे 10 सुपाऱ्यांना स्नान घालतात। त्यानंतर प्रत्येक पूजक एकेका सुपारीला हात लावून गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करतो। फुलांची विभागणी करून ती प्रत्येकाकडे दिली जातात। त्यानंतर ओम द्रम दत्तात्रेयाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्राय नमः, ओम चैतन्य गोरक्षाय नमः, ओम चैतन्य जालिंद्रनाथाय नमः, चैतन्य कानिफनाथाय नमः, ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः, ओम चैतन्य रेवणनाथाय नमः, ओम चैतन्य नागनाथाय नमः, ओम चैतन्य भर्तरीनाथ नमः या नाममंत्रांनी श्री दत्तगुरूंचे व नवनाथांचे स्मरण करतात। मंत्रोच्चार करताना चौरंगावर थोडी थोडी फुले वाहिली जातात। अशी 21 हावतने झाल्यावर नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 9व्या अध्यायाचे वाचन करतात। त्यानंतर सर्वजण गुरुमंत्राचा 108 वेळा जप करतात। त्यानंतर दत्ताची व नवनाथांची आरती केली जाते। खोब्याचा कीस, सुंठ, खसखस, पिठी साखर यांचे एकत्रित मिश्रण प्रसाद म्हणून वाटतात। मुगाची खिचडी, घेवड्याची भाजी, दही आणि वडे या पदार्थांचा नैवेद्य दाखवितात। नैवेद्यानंतर सर्वजण इष्टमित्रांसह आनंदाने भोजन करतात। या पूजेत दक्षिणा ठेवीत नाहीत, हळद कुंकू वाहत नाहीत। सायंकाळी पूजा विसर्जित केल्यानंतर या 10 सुपाऱ्या एका डबीत भरून ती डबी सुयोग्य ठिकाणी ठेवतात व पुढच्या पूजेला पुन्हा बाहेर काढतात। श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व विधीपूर्वक वाचन केले असता साधकाला दिव्य अनुभव देणारा असा आहे। हा ग्रंथ 40 अध्यायांचा आहे। नवनाथ स्मरण, पूजन, पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते। अशा घरांमध्ये दुःख, दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत। याचबरोबर करणीबाधा, संबंधबाधा, भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। नमो आदेश।